सो आता आपण बघू ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. तुम्हाला माहित आहे की आपले लिव्हिंग थिंग्ससाठी ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या सर्व्हायवलसाठी इट इज नेसेसरी फॉर अस. देन ऑक्सिजन जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की ऑक्सिजन आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये नायट्रोजनच्या नंतर सगळ्यात जास्त प्रेझेंट आहे. इट इज द अबंडंट एलिमेंट इन अवर एन्व्हायरमेंट. नियर अबाउट 21% आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आणि हा जो आहे तो हायली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. हायली रिएक्टिव्ह म्हणजेच काय की कोणता पण एलिमेंट असो तो त्याच्यासोबत खूप लवकर रिॲक्शन करतो, खूप लवकर कॉम्बिनेशन करतो. सो इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन अवर एन्व्हायरमेंट. वॉटरमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ H2O. देन आपल्या एअरमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ मोलेक्युलर ऑक्सिजन दॅट इज O2. अँड आपल्या लँडमध्ये सुद्धा ऑक्सिजन प्रेझेंट असतो इन द कॉम्बिनेशन ऑफ द अदर कंपोनंट. मेटल्स सोबत किंवा नॉन मेटल्स सोबत यांच्यासोबत तो रिॲक्शन करतो आणि त्यांच्यासोबत कंपाऊंड्स फॉर्म करतो. सो लँडमध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. सो मग ऑक्सिजन सायकल सुद्धा या तिन्ही सुद्धा लेयर्समध्ये सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑपरेट होत असते. आता ऑक्सिजन सायकलला ऑपरेट करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे दोन प्रोसेसेस आहेत, दॅट आर फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. त्याआधी आपण याची एकदा डेफिनेशन बघून घेऊ. सो इट इज द सर्क्युलेशन अँड recycling of oxygen in the atmosphere, or we can say environment, is called oxygen cycle. आणि बघा या डेफिनेशनला तुम्ही एक्सटेंड पण करू शकता. ती कशी, आपण जशी कार्बन सायकलची लिहिली होती, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर फ्रॉम अबायोटिक कंपोनंट टू बायोटिक कंपोनंट अँड आफ्टर देअर डेथ अगेन फ्रॉम द बायोटिक कंपोनंट टू अबायोटिक कंपोनंट. इट इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. अशा प्रकारे तुम्ही एक्सटेंड सुद्धा करू शकता. देन आता आपण बघू की फोटोसिंथेसिसमध्ये काय होते आणि रेस्पिरेशनमध्ये काय होते. सो फोटोसिंथेसिस. नाव यू नो अबाउट द फोटोसिंथेसिस. प्लांट्स सनलाईट यूज करतात आणि फूड बनवतात इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. पण एक्झॅक्ट रिॲक्शन काय होते ते तुम्हाला माहित आहे का? सो त्यामध्ये काय करतात प्लांट्स, कार्बन डायऑक्साईड यूज करतात आणि वॉटर मोलिक्युल्स यूज करतात. सो 6 कार्बन डायऑक्साईड अँड 12 water molecules in the presence of sunlight and also chlorophyll. Now you must have known about the chlorophyll. Chlorophyll काय आहे? It is the green color pigment जो की प्लांट मध्ये प्रेझेंट असतो. मग या दोन्हींना यूज करून प्लांट्स बनवतात काय? सो दे मेक carbohydrate, that is C6H12O6. It is the formula for the carbohydrate, glucose. आणि त्या सोबतच ते रिलीज करतात ऑक्सिजन 6CO2 आणि प्लस इथे फॉर्म होते ATP. सो दिस इज द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईडला यूज करतात, वॉटरला यूज करतात आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन इथे फॉर्म होते ग्लुकोज, दॅट इज कार्बोहायड्रेट. आणि त्यासोबतच प्लांट आपला ऑक्सिजन सुद्धा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात. म्हणजे इथे आपला जो ऑक्सिजन आहे तो रिलीज झाला ॲटमॉस्फिअरमध्ये आणि त्यासोबत सम अमाऊंट ऑफ एनर्जी, ATP मीन्स एनर्जी फॉर्म होते. मग आता आपण बघू रेस्पिरेशनमध्ये काय होते. आता बघा रेस्पिरेशन इट इज कम्प्लिटली अपोजिट प्रोसेस टू द फोटोसिंथेसिस. मग ती कशी? सो इथे काय होते C6H12O6 म्हणजे आपला ग्लुकोज यूज होतो आणि तसेच ऑक्सिजन पण यूज होतो आणि फॉर्म काय होते तर कार्बन डायऑक्साईड प्लस
वॉटर हे इथे फॉर्म होते. आणि त्यासोबतच 80. सो आता इथे काय झालं बघा, ग्लुकोजला यूज केलं, रेस्पिरेशन मध्ये आपण काय करतो, ऑक्सिजनला घेतो, म्हणून इथे मी ऑक्सिजन लिहिलं कारण आपण यूज केलं. जे पण यूज होणार ते या साईडने लिहित असतात आणि जे फॉर्म होतात ते या साईडने लिहित असतात. सो आपण ऑक्सिजनला रेस्पिरेशनसाठी यूज करतो. सो ऑक्सिजन लिहिला. त्यानंतर आपण ग्लुकोज सुद्धा एनर्जीसाठी यूज करतो. रेस्पिरेशनच्या प्रोसेसमधून आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यासाठी आपण ग्लुकोज यूज करतो, म्हणजे फूड यूज करतो. आणि यांचा यूज करून इथे फॉर्म होते आपल्याला एनर्जी. आणि त्यासोबतच कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, जो की आपण बाहेर टाकतो, आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा फॉर्म होतात. म्हणजे इथे काय झालं, इथे ऑक्सिजन रिलीज झाला फ्रॉम द फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन यूज झाला फॉर द रेस्पिरेशन, फॉर द एनर्जी प्रोडक्शन. अँड दिस इज अवर ऑक्सिजन सायकल. सो आपण याला सायकलच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. दॅट इज ऑक्सिजन कुठे प्रेझेंट आहे, एअर मध्ये. मग एअर मधून त्याला घेतात ॲनिमल्स, आणि हे जे ॲनिमल्स आहेत तर इथे रिलीज करतात कार्बन डायऑक्साईडला. मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हे यूज करतात प्लांट्स, आणि प्लांट्स रिलीज करतात ऑक्सिजन इनटू द एअर. परत या ऑक्सिजनला ॲनिमल्स घेतात आणि ॲनिमल्स कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन प्रेझेंट आहे, त्याला परत प्लांट्स यूज करतात, आणि ही जी अशी सायकल आहे याची ही चालूच राहते. यालाच आपण म्हणतो बॅलेन्स सायकल, कारण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची लेवल आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये मेंटेन राहावी लागते, आणि ती मेंटेन राहते थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. ऑक्सिजन सायकलमध्ये जो ऑक्सिजन आहे तो अदर रिएक्शन्समध्ये सुद्धा यूज होतो, जसं की कंबशन, काहीतरी बर्न करण्यासाठी, जाळण्यासाठी, किंवा अदर रिएक्शन्ससाठी ऑक्सिजनला यूज केल्या जाते. आणि तसेच तो रिलीज सुद्धा वेगवेगळ्या फॅक्टर्समधून होत असतो. सो यू कॅन सिम्पली ड्रॉ दिस ऑक्सिजन सायकल. आणि आता आपण बघूयात नायट्रोजन सायकल.